महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्याला अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडलाही झोडपलं। सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा कहर। सोलापूरमध्ये पुराच्या फटक्यामुळे लोकांना पुन्हा पुनर्वसन कॅम्पमध्ये जाण्याची वेळ। असहाय्य पूरग्रस्तांचं दुःख अनावर, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्याचीही नासाडी। सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवरती स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी आलात का असाही सवाल। रोष बघता सदाभाऊ खोतांनी घेतला काढता पाय। कोरोनाचे उणे काढायचे असतील तर मी चर्चा करण्यासाठी तयार। उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। अंगलट आल्यावर फडणवीस फाटे फोडतात, ठाकरेंची टीका। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। म्हसवड इथल्या माणगंगा नदीने पुराची पातळी ओलांडली। बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवरती हल्ला। अहिल्यानगर जवळच्या आरणगाव परिसरामध्ये अज्ञातांनी काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती। नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना, 3 जण ताब्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूरमध्ये कार्यक्रम। तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवार यांच्या आठवणींना उजाळा। मुंबईमध्ये कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावरती कबूतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।